प्रस्तावना. सामान्य माणूस आपलं दैनंदिन जीवन जगत असतो. पोट पाण्यासाठी अर्थार्जन करायला काहीतरी व्यवसाय, धंदा किंवा नोकरी करत असतो. हे सर्वांनाच करावं लागतं, कुणालाही ते चुकलेलं नाही. तथापि अशी नित्यकर्म करूनही लोक जीवनप्रवाहापेक्षा वेगळंच काही करतात. त्यांचं जीवन निश्चितच वेगळं घडत जातं. वेगळी वाट धरून त्यात काही विशेष अनुभव आलेल्या एका सामान्य शिक्षकाचं जीवनचरित्र म्हणजे योगी कथा हे पुस्तक. तुळजाराम शिवराम गाभणे यांना काही आध्यात्मिक अनुभव आले. त्यांनी ते आपल्या मुलांना सांगितले. त्यांचे एक पुत्र अरविंद, त्यांनी ते लिखित स्वरूपात आणले. वडील जणू आत्मकथा सांगत आहेत अशा पद्धतीने त्यांनी ते लिहिलेलं आहे. आपल्या पित्याप्रती असलेली त्यांची श्रद्धा, जिव्हाळा त्यातून दिसून येतो. पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणातच कथानायक तुळजाराम आपल्या गतजन्माची कथा सांगतात. त्यांच्या सांगण्यानुसार सध्याचे वाशिम जिल्ह्यातील जीवन हे त्यांचा पुनर्जन्म असून गतजन्मात ते गंगा नदीच्या किनारी राहत असत. गंगा नदीत बुडत असताना त्यांना काही साधू सदृश्य व्यक्तींनी वाचविले. त्या साधूंच्या कुटीत त्यांना एका महातेजस्वी साधूचे क्षणभराचे दर्शन लाभले. पुढे त्यांचा दक्षिण भारतात येत असताना मृत्यू झाला आणि 1938 सालातल्या सप्टेंबर महिन्याच्या 1 तारखेला त्यांचा पुनर्जन्म झाला. गतजन्माची कथा अगदी थोडक्यात संपवून ते आपल्या नवीन जन्माकडे येतात. दुसऱ्या प्रकरणात त्यांनी आपले आईवडील, भाऊ बहीण, सगळे सोयरे, पुत्र इत्यादींविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. ते स्वतः सन 1963 या वर्षी BA पदवी घेऊन नंतर BEd पण झाले. शाळेत शिक्षकाची नोकरी पत्करली. त्यांचा थोरला मुलगा अरविंद सिव्हिल इंजिनियर आहे. मधला मुलगा श्याम BTech कृषी हा लेखाधिकारी म्हणून कृषी विभागात कार्यरत असताना सन 2021 स्वर्गवासी झाला. धाकटा नितीन BSc BEd असून शिक्षक आहे. तीनही मुले चांगली विद्याविभूषित आहेत. आपला आपला व्यवसाय यशस्वीपणे करीत आहेत. आपल्या जिवलग मित्रांनी केलेल्या मदतीचा त्यांनी आवर्जून उल्लेख केलेला आहे. मात्र शिक्षक तुळजाराम यांना अध्यात्माची विशेष ओढ असल्याने देव, आत्मा अशा विषयांमध्ये रुची होती. त्यामुळेच भौतिक जीवनातील कष्टांसोबत ते ध्यान, आराधना पण करीत असत. साहजिकच त्याच अनुषंगाने आलेले अनुभव त्यांनी कथित केले आहेत. भविष्यातील घटना मला गुरूंच्या आशीर्वादाने अगोदरच ज्ञात होत असत असं ते सांगतात. त्याचप्रमाणे गुरूंच्या आशीर्वादाने माझ्यावरील अनेक संकटे टळली अशी त्यांची भावना आहे. त्यांनी सांगितलेले काही अनुभव असे आहेत. आईचे निधन झाल्यावर तिला विठ्ठलचरणी जागा मिळाल्याचे त्यांना श्री चंदनशेष महाराज यांनी सांगितले. बाह्य मानवी शक्तींवर विश्वास नसल्याने मुळे नावाच्या मित्राला वैराग्यमूर्ती वासुदेवराव देवळे यांनी भूताचे दर्शन घडविले. चंदनशेष महाराजांनी साप चावलेल्या माणसाला बरे केले. कथानायक तुळजाराम यांनी सांगितलेला एक अनुभव अचाट करणारा आहे. आकाशातून एक नील नाग प्रखर प्रकाश रूपाने आला. त्याने माझ्या दंडाला दंश केला आणि परत गेला. पण त्याची शक्ती त्यांच्या शरीरात प्राप्त झाली. एकदा त्यांना देवी तुळजाभवानीची मूर्ती शेतातून जाताना दिसली. त्यांनी तिची स्थापना शेतात बांधलेल्या मंदिरात केली. त्यांना श्री विठ्ठल मूर्ती शेतात मिळाली. त्यांनी विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर शेतात बांधले. त्यानंतर कुटुंबाची प्रगती झाली असा त्यांचा विश्वास आहे.
एखाद्या शेतात शिवलिंग असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला. त्यांच्या अंगात विष्णूचा संचार होत असे. त्यांच्या पत्नीला पण नंतरच्या काळात आध्यात्मिक शक्ती प्राप्त झाली. 12 मे 2013 रोजी त्यांचा कर्करोगाने मृत्यू झाला. तो त्यांनी आधीच पाहिला होता असे त्यांचे चिरंजीव लिहितात. शिक्षक तुळजाराम गाभणे यांनी असे अनेक अनुभव कथन केले आहेत. जनसामान्यात अशा आध्यात्मिक अथवा बाह्यमानवी अनुभवांवर सहसा विश्वास बसत नाही. मात्र हे पण खरे आहे की असे अनुभव हे वैयक्तिक ज्याचे त्याचे असतात. इतरांना ते सहजासहजी पटणारे जरी नसले तरी तशाच मार्गाने जाणाऱ्या काही लोकांना मात्र असे अनुभव पटतात. असे अनुभव असलेली अशी माणसे एकमेकांना ओळखतात. नंतरच्या काळात तुळजाराम गाभणे यांनी वैष्णवदेवी, ओंकारेश्वर, सोमनाथ, मथुरा, रामेश्वर इत्यादी तीर्थस्थळांना भेटी देऊन देवदर्शन घेतले. एकंदरीत पाहता एका सर्वसामान्य शिक्षकाने आपली सामाजिक कौटुंबिक जबाबदारी सांभाळून ईश्वर प्राप्तीसाठी जी काही साधना केली त्यातून त्यांना वैयक्तिकरित्या जे आध्यात्मिक अनुभव आले त्यांची कथा म्हणजे योगी कथा. हे पुस्तक होय. लेखक श्री अरविंद गाभणे यांनी आपल्या पित्यावरील श्रद्धेपोटी हे पुस्तक लिहिले असले तरी त्यांनी त्यांची मांडणी योग्य रीतीने केली आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावेसे वाटते. डॉक्टर कैलास शंकरराव कमोद, नाशिक.